रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी सालग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भक्त जिन प्रिय सीताराम जानकी रमण सीताराम जय जय राघव सीताराम. तर रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि रिया कुडू ब्लॉग्सवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी, अर्नाळ्यातला खूप मोठा सण. आमच्या अर्नाळकरांसाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव सण आज आहे रामनवमी. कारण आमच्या इथे फक्त एका मंदिरात रामनवमी साजरी नाही होत, तर दोन पालख्या निघतात. एक पालखी नाही तर दोन पालख्या निघतात एकाच गावात. एक आहे काळाराम, एक आहे गोराराम, अशी कथा आहे आमच्या अर्नाळ्यातल्या रामाची. तर आज काय काय आम्ही काय आम्ही करू रामनवमीसाठी, कसं साजरी करू ते सर्व दाखवतं. तर पहिल्यांदा तर आता मी चालली आहे मंदिरात रामजन्मासाठी कीर्तनासाठी. तर मी आता जाते आणि तिथलेही मोमेंट्स तुम्हाला दाखवते, कसं काय 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 सर्व करायला लावलं आहे, ते कसं रामजन्म वगैरे होतं ते सर्व मी तुम्हाला दाखवते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्वाती काकीला फुल पडलेला मिळाला, बाप्पा काकीचा आशीर्वाद. कीर्तनाला सुरुवात नाही झाल्या, आम्ही बसतो आणि बघत आहोत. रामाचं पायरा वगैरे पण लावलेला आहे, तुम्हाला मी दाखवते बॅक साईडला कसं दिसते ते सर्व. गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुदेव यं देव शारदारधवना या शुद्धस्वारुता या मीनमहारमण्डमण्डलकरा राष्ट्रे परमासना सुंदर वाद्य वाजत आहेत, अप्सरा नृत्य करत आहेत आणि अशा अत्यंत शुभ मुहूर्तावर मंगल प्रसंगी अमर कुसुम गान वर्षती अमर कुसुम
रामाचा जन्म वगैरे झालेला आहे तुम्ही दाखवलं. थोडेफार व्हिडिओची क्वालिटी थोडी लो असेल तर जरा समजून घ्या, कारण मी पप्पांच्या फोनमध्ये शूट करते नेहमी व्हिडिओज आणि माझ्या फोनची क्लिअरिटी तेवढी चांगली नाही. सो मी पप्पांचा फोन नव्हती घेऊन गेली, माझा फोन घेऊन गेलेली, त्यामुळे थोडी क्वालिटी व्हिडिओची जरा गडबडले, ती जरा सांभाळून घ्या जरा समजून घ्या. तर आता मी जस्ट आली घरी. आता बाकीचे सगळे संध्याकाळची तयारी वगैरे करतो आणि संध्याकाळी पालखी येईल ते पण तुम्हाला दाखवतो, कशी मजा असते किंवा कसं काय काय आम्ही पालखी येण्यासाठी रांगोळी वगैरे काढतो वगैरे ते सर्व दाखवते. तर चला भेटूया आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं पिठाची रांगोळी काढतात आमच्याकडे. आता सर्वांच्या घरातनं पिठं जमा केलं आहेत आणि हे बघा अशी रांगोळी आता, हे बघा अशी आता आम्ही सर्व रस्त्यावरती काढतोय. नाही तुझं नाही घेतलं. आता पूर्ण रस्त्यावर ही रांगोळी आम्ही काढून घेतोय आणि मग आता तुम्हाला पालखीचा व्हिडिओ नंतर दाखवतो. आता माझी तयारी बघू शकता झाली. ओव्हरऑल महाराष्ट्रीयन लुक केलाय मी. साडी अशी पैठणी टाईप साडी आहे आणि त्याच्यावरती चंद्रकोरवाली आपली ज्वेलरी असते ना, हे सर्व जे आउटफिट आहे ना हे माझ्या एका भावाने मला गिफ्ट दिलेलं. हर्ष करून एक भाऊ आहे माझा, त्याने मला रक्षाबंधनचं गिफ्ट दिलेलं. पूर्ण आज मी त्या दिवशी होळीच्या दिवशी स्वीटीताईने महाराष्ट्रीयन लुक केलेला, आज मी केला आहे. तर आता दाखवते तुम्हाला. अजून पालखी आली नाही, आता मंदिरातून निघत होती. आता इथे येईपर्यंत थोडा टाईम जाईल, दाखवते तुम्हाला. तर पालखी आली आहे, गर्दीच आहे साईडला. आणि मेन म्हणजे आजची गोष्ट, आज स्वीटीताईचा लुक असा आहे आणि माझं फुल ट्रेडिशनल आहे. होळीच्या टायमाला उलटं होतं, आज उलटं. मला दाखवते तर पालखी. तर आता पालखी गेली, पण आज आहे मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. तर आता मी केक कटिंग वगैरे करू आणि मग व्हिडिओ एंड करू. तर आता सर्व आम्ही आमच्या घरी जाऊ. मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी. हो मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. यश आहे ट्रोल करणारी.
ना ट्रोल करणारी लोक पण आहेत मला. हा दाखव. तर पालखी वगैरे गेली आणि केक कटिंग वगैरे पण झालं आहे. तर आता व्हिडिओ एंड करते आणि मी पालखी मिलनचा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओच्या एंडला ॲड करते, कारण खूप टाईम होतो आणि खूप गर्दी पण असते. मम्मी पप्पा पाठवत नाही तेवढ्या टायमामध्ये मला. सो मग मला पालखी मिलन मी आजपर्यंत बघितलंच नाही. जे व्हिडिओजमध्ये वगैरे बघितले ते इतकं बेकार नशीब, पण म्हणजे पालखीला पाया पडायला भेटलं ते बघायला नाही भेटलं इतकंच आहे. पण मला व्हिडिओ भेटेल तसं मी ॲड करते. तर कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ कमेंट करून. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.